खरं तर आपले चीफ जस्टिस सूर्यकांत जी जे आहेत त्यांच्या बुद्धीवर कीव करावीशी वाटते. अहो, एवढ्या मोठ्या पदावर तुम्ही बसलात, एवढ्या मोठ्या पदावर तुम्ही आहात आणि तुम्ही चक्क आमच्या हिंदुस्थानी तरुणांना कॉक्रोच झुरळाची उपमा देताय, परजीवी म्हणताय. ठिकाणावर आहे का हे? अहो, तुम्ही चीफ जस्टिस ना, तुम्ही काय बोलताय? आमच्या युवकांचा हा अपमान करतायत. म्हणजे ही एवढी बेकार व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेच्या विरुद्ध आवाज उठवायचा नाही तरुणांनी. जे त्यांची आज बेरोजगारी आहे, त्यांचे जे हाल होतात त्याच्या विरुद्ध आवाज नाही उठवायचा. आणि आवाज उठवला की ते कॉक्रोच झाले. मग त्याच्यामध्ये काही पत्रकारितेमध्ये जातात, बाकीचे कोणी ऍक्टिव्हिस्ट होतात, कोणी आरटीआयच्या ह्याच्यामध्ये ऍक्टिव्हिस्ट होतात. काय बोलणं हे? अहो, ते लोक व्यवस्थेच्या विरुद्धात जे अन्याय होतात त्याच्या विरुद्ध बोलतायत, त्यांना तुम्ही चक्क झुरळ, परजीवी. म्हणजे मला तर आश्चर्य वाटतंय की तुम्ही आमच्या तरुणांचा अपमान कसा करू शकता? कुणाला खुश करताय हे बोलून? पण आमच्या तरुणांनी जर प्रश्न विचारायचे नाही तर मग कोणी व्यवस्थेला प्रश्न विचारायचे? आज नीट पासून सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर आमच्या मुलांचं भवितव्य पूर्ण झिरो करून ठेवलंय तुम्ही. आणि तुम्ही त्यांना परजीवी म्हणताय, तुम्ही त्यांना झुरळ, कॉक्रोच म्हणतायत. आता कॉक्रोच कोण आहे हे जनतेला कळलंय, बोलायचं नाही आपण. पण तुम्ही तरुणांचा जो अपमान केलाय ते तुम्हाला परतफेड करून दाखवतील सूर्यकांतजी. चीफ जस्टिस, बोलताना सांभाळून बोला.